हॅलो हाय नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर सर्व मदर्सला माझ्याकडून मदर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. तर मी हा व्लॉग उशिरा शूट केला आहे. मदर्स डेचाच आहे, पण तो मी आज म्हणजे अपलोड करणार आहे नेक्स्ट डेला. कारण की मला एक नवीन सरप्राईज मिळालं, म्हणजे खूप छान सरप्राईज मला मिळालं मदर्स डेचं. त्यामुळं मग त्या दिवशी मी ब्लॉग शूट करणार नव्हते, पण त्या सरप्राईजमुळं मी हा ब्लॉग उशिरा शूट केला आणि आज म्हणजे अपलोड करते आहे. तर बघूया की मला नक्की काय सरप्राईज मिळालं आणि ते मी कसं सेलिब्रेट केलं. तर फायनली आज आमच्याकडं समर व्हॅकेशन संपवून, म्हणजे संपलेली नाही अजून, व्हॅकेशन सुरू आहे, पण तो गावाकडे गेला होता. तर त्याचे बाबा आले होते त्याला सोडवायला आज. तर तो आज मदर्स डेचं माझ्याकडे आला, म्हणजे तो येणारा होता. हे चालूच होतं त्याचं, यायचं आहे नाही यायचं आहे. कारण 2-3 दिवस तो व्यवस्थित म्हणजे 8-10 दिवस तो व्यवस्थित राहिला. नंतर त्याला आठवण येत होती माझी, आणि तो हो नाही करत म्हणजे आज फायनली आला. आणि मला म्हणत होता आज मदर्स डे आहे म्हणून मी तुला सरप्राईज द्यायला आलो. मी म्हटलं तू मला फसवलं, म्हणजे तू मला खरंच सरप्राईज दिलं. तर मला तो मदर्स डेच्या शुभेच्छा देत होता. म्हटला हॅपी मदर्स डे मम्मी, म्हणून मी आलो. आणि तसं तर सगळे मला सांगत होते तो छान राहतोय हे, पण त्याला खरं सांगू 2-3 दिवस खूप माझी आठवण येते. कंटिन्यू मला फोन करत होता, मम्मी तू काय करते, तू येणार आहे का, तू येतीस का, असं मला म्हणत होता. आणि नंतर त्याच्या चेहऱ्यावरचा इतका आनंद होता की मला सरळ सांगत होता की तो खुश आहे, म्हणजे त्याला किती मला भेटायचं होतं, किती बोलायचं होतं, किती सांगायचं होतं काय काय मला. आणि त्याच्यानंतर मी पण म्हणजे इतकी खुश होती की म्हणजे फायनली तो आला. आणि एक आईसाठी आपला मुलगा आपल्या जवळ आहे, ह्याच्यापेक्षा मोठं सरप्राईज आणि गिफ्ट काय असू शकतं मदर्स डेचं. आणि मी पण खूप खुश होती. आणि मला सगळं सांगत होता की कोण काय म्हणजे कसं आहे. माझ्या बहिणींची मुलं आलेली आहेत, त्याच्या एजचे आहेत, थोडी लहान आहेत. तर त्यांच्याबरोबर कसा एन्जॉय केला, गप्पा मारल्या, काय खाल्लं मामाकडं, आजी बाबांसोबत कशी मज्जा केली, शेतात काय काय केलं. तर त्याला स्विमिंग शिकायचं होतं म्हणून त्याचे बाबा म्हणत होते थांब तुला मी स्विमिंग शिकवतो, असं तसं. पण नाही, तो म्हणे नाही माझे पप्पा असल्याशिवाय मी नाही स्विमिंग, मला पाण्यात नाही जायचं, असं तसं म्हणून तो आला. मी म्हणत होते त्याला शिकायचं की, ते पण त्यांनी पण काळजी घेतलीच असते. पण तो नाही म्हणे पप्पांशिवाय नाही म्हणे, असं तो पप्पाकडे बघू बघू मला सांगत होता. आणि त्याच्यानंतर असं झालं किती म्हणजे मला आपण आणि त्याला पण इतकं आनंद. आणि आमच्या गप्पा ऐकून त्याचे पप्पा आमचं शूट घेत होते खरं तर, पण इतके हसत होते ते पण. आणि तिथले बाजूचे लोक पण आमचं हसतं बघून आमच्याकडे पाहू लागले. नंतर हे म्हणे जरा कंट्रोल करा, आपण बाहेर बसलो आहे, असं तसं. नंतर आमचा त्यांनी फोटो काढला आमच्या दोघांचा छानपैकी. तर त्याच्यानंतर मग असं चालूच होतं. आरवचंच म्हणणं होतं की मम्मी आज मदर्स डे आहे तर मी आलो आहे आज, तर मग पप्पा आम्हाला बाहेर जेवायला घेऊन जा. तर मग आहो पण म्हटली ठीक आहे, मग आज आरव पण आला आहे, मदर्स डे पण आहे, तर आपण बाहेर जेवायला जाऊ. मग बाहेर गेलो. तर अगोदर आरवने ठरवलं होतं मम्मीच्या चॉईसचं खायचं, तर तो नंतर म्हणे मला जे आवडतं ते तुला पण आवडतं. मग त्याच्यानंतर तो त्याच्या पप्पांशी गप्पा मारू लागला. पप्पांशी कसं तो जास्त म्हणजे बोलतो, पण त्याच्या पप्पांकडे जास्त हट्ट असतात, बाकीचं काही नाही त्याला. मग पप्पा त्याला सांगत होते आता किती दिवस राहिले तुझे व्हॅकेशन संपायचे. एक तर त्याचं नेक्स्ट शेड्यूल सुरू झालेलं आहे, नेक्स्ट सेक्शन सुरू झालं आहे 1 एप्रिलपासून. फक्त आता मे महिना आहे, तर हीट खूप आहे इथं संभाजीनगरला, तर त्याच्यामुळे त्यांना समर व्हॅकेशन त्यांनी यावेळी जरा जास्त दिली. आणि ती गरजेची पण होती, कारण खूपच उष्णता आहे, मुलांना त्रास येण्या जाण्याचा, त्या बस पण एवढ्या गरम होत होत्या. त्याच्यानंतर मग पप्पा सांगत होते आता होमवर्क येतो आहे तुला स्कूलचा, तर तू काही केलेलं नाही आहे आता तिकडे गेल्यामुळं, तुला आता कसं करणं आहे, किती दिवस कुठला होमवर्क करणं आहे, ते पप्पा त्याला सांगत होते. मग तो तसं म्हणत होता की मग मी कशाला गेलो, मग मी कंटिन्यू केला असता इथं होमवर्क. पण आम्ही त्याला कसं असं प्रेशर देत नाही, त्याचं चॉईस आहे त्यानं करायचं. तर पण तो अभ्यासाचं पण त्याला पेंडिंग आवडत नाही, त्याला करावं वाटतं सगळं कंप्लीट करावं वाटतं त्याला. पेंडिंग एक पण असं ठेवावं वाटत नाही, कुठला होमवर्क असेल किंवा काय असेल तर. त्याच्यानंतर मग जेवण यायला वेळ होतं, स्टार्टर घेऊन आम्ही बसलो होतो. तोपर्यंत आम्ही दोघांनी फोटो घेतले आमचे. तर फोटो तर आरवसोबत घेणं बनत आहे, कारण त्या मला म्हणजे शब्द नाही आहे माझ्याकडं. कारण मी खरंच सकाळपासून त्याला इतकं मिस करत होते, कारण दर ह्याला ना तो जसं नर्सरीत आहे तेव्हापासून ना त्याचं ते कसं अक्षर असेल, त्याचं कसं काय असेल, तर तो ना आम्हाला हे करतो,
म्हणजे मला मदर्स डेचं, कारण त्यांच्या स्कूलमध्ये मदर फादर डे सेलिब्रेट करतात ना, तर ह्यावेळेस हीट जास्त असल्यामुळे त्यांचं स्कूलनं बंद आहे, नाही तर स्कूल असतं त्यांचं मदर्स डेला कंटिन्यू. तर मग तो सांगत होता मला, तर ती आरव म्हणत होता ही कसली भाजी आहे, म्हणजे तर आपण ऑर्डर केलेली वाटत नाही ही भाजी. मी पण विचारत होते त्यांना, पण ते असं सांगत होते की आता ते म्हणजे तुम्ही काळ्या मसाल्यामध्ये सांगितली तर असं तसं, तर त्या लोकांचं चालूच असतं आहे कसं आपल्याला काही घ्यायचं आहे काही नाही. मग नंतर मी ते टेबल म्हणजे टेबलवरचे होतं माझं, आम्ही सर्व करून घेतलं आणि मग आरवचं पण चालू होतं. तर मग तो खुश होता की तो म्हणजे त्याचं कसं आहे माहिती का, त्याला जेवण म्हणजे हौस असते त्याला बाहेर जेवायला जायचं, जेवण काय असं व्यवस्थित करत नाही बाहेर, मला पण माहिती आहे ते. आणि ते झाल्यानंतर मग चालू होतं आमचं जेवण झालं, मस्त एन्जॉय केलं आम्ही पण जेवण. त्याचे पप्पा तर आरवसाठी फर्स्ट डे होता माझ्या शूटिंग, त्यामुळे तो पण लगेच कम्फर्टेबल झाला. मला याचं खूप आनंद आहे. तो त्यानं लक्ष दिलं नाही, कारण तो बऱ्यापैकी म्हणजे बघतो. तर असं हे म्हणजे त्याच्यासाठी ही गोष्ट म्हणजे वेगळी आहे, नाही आहे काही, किंवा सोशल मीडिया असणं किंवा सोशल मीडियावर आपण राहतो हे असं. सोशल मीडियावर मम्मीचं यूट्यूब चॅनल आहे, त्याला मी काही सांगितलं नव्हतं अजून, पण त्याने बाबांच्या इथं सबस्क्राईब माझ्या बहिणी ते बघत होत्या, त्यांचं ऐकलं होतं. पण ठीक आहे, त्याने काही एवढं सिरियसली घेतलं नव्हतं ते, किंवा त्याला एवढं काही त्याचं, आणि मी पण त्याला जरा एवढं काही डिटेल्स सांगितलं नाही की व्हिडिओ वगैरे. जसं नॅचरली आपण स्टेटससाठी किंवा आपल्या मेमरीजसाठी फोटो व्हिडिओज काढतो, त्याचप्रमाणे हे सोशल मीडिया म्हणजे काही असं वाईट नाही आहे. म्हणजे आपण काही वाईट करत नाही, की आपली लाईफस्टाईल किंवा आपल्याला माहिती आहे आपल्याला कुठपर्यंत दाखवायचं आहे, की आपण आपली म्हणजे एक डिग्निटी पण असली, आपली पर्सनल लाईफ पण असली, आपल्याला काय दाखवायचं आहे हे आपल्याला जर माहीत असेल, आपल्या मर्यादा जर आपण ठेवून काम केलं तर तसं काही सोशल मीडिया पण वाईट नाही आहे. आणि आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपण कसं राहतो, कसं वागतो, कसं बोलतो, आपली लाईफस्टाईल काय आहे, आपलं शेड्यूल कसं आहे, हे प्रत्येकाचं सेम असतं. आपण माणूस आहे, तर प्रत्येकाचं जवळजवळ मला वाटत नाही काही वेगळं असेल, तर मग काय हरकत आहे मग. तर आम्ही एन्जॉय केलं जेवण, त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो. आणि तुम्हाला कसं वाटलं माझं सरप्राईज, तर तुम्हाला जर माझे नवनवीन व्हिडिओ बघायला आवडणार असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि मी हा व्हिडिओ इथं संपवते. बाय.